सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार. मी डॉक्टर रमेश चौधरी. एक नवीन शासन निर्णय आलेला आहे. त्या शासन शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण आणि दर्जावाढ या संदर्भात शासन निर्णय आहे 26 फेब्रुवारी 2026चा. याच्यामध्ये काही संदर्भ शासन निर्णय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 मे 2010चा शासन निर्णय आहे, 2 जुलै 2013चा शासन निर्णय आहे, 24 मार्च 15चा, 7 जुलै 15चा, 19 सप्टेंबर 19 आणि 15 मार्च 2024. तर या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नमूद जो शासन निर्णय आहे 10/5/2010 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार 1ली ते 8वीच्या वर्गातील सन 2009-10च्या परीक्षांमध्ये शाळांनी घोषित केलेल्या निकालात ज्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण घोषित केलं त्या विद्यार्थ्यांना 2010-11मध्ये पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा. तसेच अनुत्तीर्ण किंवा कोणत्याही कारणास्तव बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये 2 नंबरचा जो शासन निर्णय 2/7/2013चा, तर यानुसार इयत्ता 1ली ते 4थीच्या शाळेमध्ये त्याच माध्यमाचा 5वीचा वर्ग उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये 5वीचा वर्ग आणि 1ली ते 7वीच्या शाळेत 8वीचा वर्ग उपलब्ध करून अशा शाळांमध्ये देण्याबाबत निर्देश दिले होते. तर यात संदर्भ क्रमांक 3मधील 24/3/15च्या शासन शुद्धीपत्रकान्वये महापालिका क्षेत्रातील महापालिका शाळांना आणि खाजगी व स्तंभाच्या शाळांना 5वी ते 8वी आणि 8वीचे वर्ग जोडण्याकरता प्रस्ताव मुख्याधिकारी किंवा कमांडिंग ऑफिसर यांच्यामार्फत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी आयुक्त शिक्षण पुणे यांना सादर करावे आणि आयुक्त शिक्षण पुणे यांनी शासनास सादर करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये 7/7/2015च्या शासनपत्रानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका इयत्ता 1ली ते 4थीच्या शाळेस 5वीचा वर्ग आणि 7वीपर्यंतच्या शाळेस 8वीचा वर्ग RTE कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन तात्काळ सुरू करण्याचे निर्देश सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आयुक्त महापालिका, मुख्याधिकारी नगरपालिका यांना दिले होते. तर 5मध्ये जो 19/9/2019चा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या खाजगी शाळांना 5वी आणि 8वीचा वर्ग यापुढे फक्त स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावरच मान्यता देण्यात येईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना 5वी आणि 8वीचे वर्ग जोडण्याचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त महानगरपालिका यांना देण्यात आलेले आहेत. तसेच सदर शासन निर्णयान्वये 5वीच्या वर्गाकरिता 30 आणि 8वीच्या वर्गाकरिता 35 पट संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर 15/3/2024चा शासन निर्णय आला. त्यात सर्व शासन निर्णयामधील तरतुदी एकत्र करून अधिक स्पष्टता आणण्यात आली. तर संदर्भ क्रमांक 1 ते 5 येथील शासन निर्णय शासनपत्र शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात न आल्यामुळे 5वी आणि 8वीचा वर्ग जोडण्याबाबत कोणती पद्धती निश्चित अनुसरण्यात यावी याबाबत क्षेत्रीय स्तरावर संदिग्धता निर्माण झाली होती आणि ती संदिग्धता टाळण्यासाठी शासन निर्णय 15/3/2024च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जे 1 ते 5 शासन निर्णय आतापर्यंत आपण बघितले ते सर्व शासनपत्र शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग हे शासन शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि या शासन शुद्धीपत्रकामध्ये क्षेत्रीय स्तरावर संदिग्धता टाळण्यासाठी 15/3/2024चा जो शासन निर्णय आहे त्याच्या तरतुदीमध्ये ज्या अंमलबजावणीची प्रक्रिया दिलेली आहे त्यानुसार यापूर्वीचे शासन परिपत्रक जसं 10 मे 2010चं असेल शासन निर्णय, 2 जुलै 2013चा असेल शासन शुद्धीपत्रक, 24 मार्च 15 असेल शासनाचं पत्र, 7 जुलै 15 असेल आणि शासन निर्णय 19 सप्टेंबर 2019 हे अधिक्रमित करण्यात आलेले आहेत. म्हणून फक्त आता 15/3/2024च्या शासन निर्णयानुसार 5वी आणि 8वीचा वर्ग जोडण्यासाठी स्वयंस्पष्ट प्रक्रिया देण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय कालच निर्गमित झालेला आहे. कारण यानुसार आता पुढील काळामध्ये 5वीचे वर्ग जोडणे आणि 8वीचे वर्ग जोडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी अतिशय सुलभ प्रक्रिया होऊ शकेल, ज्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रक्रिया होणार आहे. तर 15/3/2024च्या शासन निर्णयामध्ये सविस्तर जर आपण पाहिलं तर यामध्ये जे मान्य पदं जी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेली आहेत त्याच्या अधीन राहून नवीन शिक्षक भरतीची प्रक्रियासुद्धा करता येणं शक्य आहे. कारण महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हा परिषद किंवा नगरपालिका यांना
काही पदांची मान्यता दिलेली आहे, त्या पदांच्या मान्यतेच्या अधीन राहून तेवढे पदापर्यंत 5वी आणि 8वीचे वर्ग उघडता येणे शक्य आहे. अतिशय चांगला शासन निर्णय आहे. तर आपण या शासन निर्णयानुसार पुढील काळामध्ये नक्कीच ज्या शाळांमध्ये 5वीच्या वर्गाची गरज आहे किंवा 8वीच्या वर्गाची गरज आहे तिथे प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण आणि दर्जावाढ होण्यास मदत होणार आहे. तर या शासन निर्णयामुळे निश्चितच आपल्या शालेय शिक्षणामध्ये एक आमूलाग्र बदल होईल असं या शासन निर्णयाच्या दृष्टीने वाटतं. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आपण आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.